महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे यांचं निधन झाल्यानंतर राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हिंगोलीमध्ये आलेले होते। आपण जर पाहिलं तर आम्ही सर या ठिकाणी आहेत। खरं तर अजिंक्य घुगे जो आहे तो मनसेचा एक कट्टर कार्यकर्ता होता आणि अजिंक्य घुगे याचं 2 दिवसापूर्वी निधन झालं आणि त्यानंतर तब्बल 800 किलोमीटरचा प्रवास करत अमित ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत। सर वेदना झालेले आहेत। अजिंक्यचा तुमचा संबंध काय होता, आठवणी काय आहे सर? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। प्लीज परिस्थिती समजून घ्या। ओके सर, पण एक निष्ठ म्हणून मनसेचा तो कार्यकर्ता होता, प्रत्येकाला वेदना होईल असा अजिंक्य होता, काय सांगाल सर? अतिशय उत्तम सहकारी होता आणि म्हणून मी आज त्यांच्या परिवाराला भेटायला आलो। हो सर, कुठेतरी राजसाहेबांना देखील याच्या वेदना झालेल्या आहेत, तुमच्या देखील डोळ्यात अश्रू येतात, काय सांगाल? हो, पण मी आज बोलणार नाही, मी नंतर बोलतो। आपण जर पाहिलं तर हे अमित ठाकरे होते। अजिंक्य घुगे याचं निधन झाल्याच्या नंतर हिंगणी गावामध्ये ते दाखल झाले होते। मुंबईवरनं संभाजीनगर आणि त्या तिथून हिंगणी गावामध्ये अमित ठाकरे दाखल झालेले होते। अजिंक्य घुगे याचा जर राजकीय प्रवास पाहिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कट्टर सैनिक म्हणून अजिंक्य घुगेची ओळख होती। मात्र कार अपघातामध्ये अजिंक्यचं निधन झालेलं होतं। आपल्यासोबत काही गावकरी आहेत, आपण त्यांना विचारूया। अजिंक्य एक कट्टर सैनिक होता, स्वतः ठाकरेंचे चिरंजीव इथे आलेत, काय सांगाल? तो एक कट्टर सैनिक होता, पण त्यांच्या म्हणजे जे हे होते कार्यकर्ते होते, प्रत्येक कार्यकर्ता कनेक्टिव्ह होती त्यांची। आणि ही जी पब्लिक आलेली फक्त अजिंक्य घुगेसाठी आलेली। ठाकरे घराण्याचे पाऊल जे हिंगणीत लागलं फक्त अजिंक्य भाऊमुळे लागलेलं आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। अजिंक्यचा आणि तुमचा काय आठवणी आहेत? लहानपणापासून तुम्ही त्याला वाढवले, मोठं केलं, काय सांगाल? काय नाही, ते आमच्यासाठी लय जीवलग मित्र होते। आमच्या भावापेक्षा जास्त ते आम्हाला साथ देत होते। बस हो, खरं तर काही दिवसापूर्वीच अमित ठाकरे हिंगोली जिल्हा दौऱ्यावरती आलेले होते आणि त्यावेळेस अजिंक्य घुगे हा जवळपास 12 ते 16 तास हे अमित ठाकरेंच्या सोबत होता आणि त्याच अजिंक्य घुगेचं निधन झाल्यानंतर हिंगणी गावामध्ये या ठिकाणी ठाकरेंचे पुत्र दाखल झालेले होते। त्यांनी घुगे कुटुंबियाचं सांत्वन केलेलं होतं आणि एकंदरीतच साम टीव्हीशी बोलताना अजिंक्यच्या दुःखाबद्दल अमित ठाकरेंना अश्रू अनावर झालेलं होतं। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक सच्चा सैनिक या ठिकाणी तो त्याचं निधन झाल्याच्या नंतर थेट मुंबईवरनं आपल्या कार्यकर्त्यासाठी, आपल्या सैनिकासाठी या ठिकाणी अमित ठाकरे दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सोबतच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अजिंक्य घुगेच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलेलं होतं। एकंदरीतच कार्यकर्त्यावरती असलेल्या प्रेमापोटी ठाकरेंचे सुपूर्त थेट मुंबईवरनं हिंगणी गावामध्ये या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी या कुटुंबाचं सांत्वन केलं। अजिंक्य जरी गेला असेल तर आपण तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे असल्याचं अजिंक्यच्या कुटुंबियांना ठाकरे सुपुत्रानं सांगितलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।